नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप स्वामींनी परीक्षा घेतली, खूप परीक्षा घेतली. अक्षरशः मी आशा सोडून दिली होती. माझ्या जी गोष्ट पूर्ण होत नव्हती त्या गोष्टीची मी अपेक्षासुद्धा ठेवली नव्हती. कारण स्वामींना मी फक्त एवढंच म्हणलं होतं की स्वामी, मला तुमच्या सेवेने खूप आनंद होतोय, पण माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करा. अगर नका करू, मी मी आशा तर सोडलेलीच आहे, असं म्हणून त्या ताईने त्यांच्या इच्छेला पूर्णविराम लावलेला होता. पण पुढे बघा काय झालं. स्वामींनी एवढा चमत्कार केला की त्या ताई थक्क झाल्या चमत्कार बघून. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आल्या, ज्या काही अडीअडचणी आल्या, त्या स्वामी कृपेमुळे इतक्या दूर झाल्या की अक्षरशः मी स्वतः आश्चर्यचकित करत होते. कारण त्या गोष्टीने माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि मला काय करावं काही समजत नव्हतं. मी स्वतः मी अगोदर साईबाबांचं करत होती. कारण आमच्यापासून साईबाबांचं मंदिर खूप जवळ आहे. त्याच्यामुळे मी साईबाबांचे पारायण वगैरे किंवा काही वाचायचं असेल तर मी साईबाबांचं वाचायचे. पण मला स्वामी समर्थ महाराजांचं काहीच माहिती नव्हतं. आणि आम्ही जिथे राहायचो तिथे असा मला एक अनुभव आलेला होता की मी मला बाहेर जेव्हा आम्ही बघायला जायचो, माझ्या लग्नाला खूप वर्ष झालेली होती. 1 वर्ष झालं कीच आम्ही फॅमिली प्लॅनिंग करायचो. पण मला काही कन्झ्युम होतच नव्हतं. मला प्रेग्नन्सीच राहत नव्हती. असं करता समजा आम्ही प्रयत्न करायला लागलो तर तेव्हा 1 वर्षातच आम्ही बाहेर बघायला सुरुवात केली. तर तेव्हा समजलं की तुमच्या जागेमध्ये काहीतरी दोष आहे म्हणून. तर जागेमध्ये काहीतरी दोष आहे. तर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की बाबा कसली काय जागा, कुठं किंवा काय असतं म्हणून. तर तेव्हा समजलं की खरंच जागा वगैरे काही आम्ही प्रत्येकजण म्हणायचं तुमच्या जागेमध्येच काहीतरी दोष आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं होतंय म्हणून. तर मी म्हटलं की आम्ही दुर्लक्ष करायचो. मग असंच आम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं सांगितलं की तुम्ही हे करा, म्हणून तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर स्वामी समर्थ महाराजांचं जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही ते मनापासून करण्याचा प्रयत्न केला. पण स्वामी समर्थ महाराजांचं पण मंदिर आमच्यापासून जवळच होतं. पण तिथे आम्ही कधीतरी जायचो आरतीला वगैरे असंच. पण जेव्हा आम्हाला सांगितलं तिथल्या सेवेकऱ्याने की तुम्ही हे करा आणि तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल. तिथल्या सेवेकऱ्याने आम्हाला सेवा दिली होती संतती प्राप्तीसाठी. तर सेवा अशी होती की आम्हाला 108 आरत्या करायला सांगितलेल्या होत्या. त्याचबरोबर बाकीचे स्वामींचा जप वगैरे करायला सांगितला होता, पारायण वगैरे करायला सांगितले होते. पण आता आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला एवढं जमत नव्हतं. पण मला जेवढं जमेल ना तेवढं मी करत होती. जेवढं जमेल तेवढं मी करत होती. पण मला मी आरतीला गेले की मला तिथे प्रत्येक जे काही केंद्रातले लोक होते ते माझ्याकडे एवढ्या यांनी बघायचे ना, एवढ्या ह्यानी की अक्षरशः मला इतकं अपराधासारखं वाटायचं की मी तिथल्या ज्येष्ठ सेवेकऱ्यांना पण म्हटलं की बाबा तुम्ही माझ्याकडे मला तिथल्या दादांना बोलल्या त्या की दादा मला केंद्रात येऊच वाटत नाही, मंदिरात येऊच वाटत नाहीये. लोक असे एकदम माझ्याकडे बघतात, अपराधासारखं वाटतं. त्या लोक ह्या नजरेने बघायचे की बाबा ह्या ताई किती कष्ट करतायत, किती स्वामी त्यांची परीक्षा बघतायत. आणि आज त्यांच्या लग्नाला 12-13 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांना मूलबाळ होत नाहीये किंवा आई होण्याचं सुख मिळत नाहीये. लोक त्या नजरेने नव्हते बघत की काही लोक वाईट नजरेचे पण असतात की बाबा हे असेच असेल तसंच असेल. पण काही लोक या नजरेने बघत होते की ह्या ताई शेतात जातात, काम करतात, एवढ्या नाजूक आहेत, तरी सुद्धा त्यांना स्वामी त्यांची काय एवढी परीक्षा बघत असतील का, स्वामी त्यांची का परीक्षा बघतायत एवढी.
एवढी सेवा करूनही कंटिन्यू 3 वर्ष त्यांनी त्या केंद्रामध्ये सेवा केल्या होत्या, तरीसुद्धा त्यांना काहीच अनुभव आला नव्हता. मग म्हणून ते सेवेकरी त्यांच्याकडे बघायचे आणि स्वामींना पण त्यांनी एकच प्रार्थना करायचे की त्या ताईंची इच्छा पूर्ण होऊ द्या. मग त्या ताईंनी जेव्हा त्या दादांना विचारलं की हे सेवेकरी माझ्याकडे बघतायत, मला एकदम अपराध्यासारखं वाटतं, मला मठामध्ये केंद्रात येऊ सुद्धा वाटत नाही, तेव्हा कुठेतरी मनामध्ये असं आलं की म्हणजे मनात त्या दादांनी तेव्हा सांगितलं की ताई, त्या जे लोक तुमच्याकडे बघतात ते त्यांच्यापैकीच स्वामी नक्की म्हणजे त्यांची हाक ऐकणार आहेत. ते तुमच्यासाठी स्वामींकडे मागतायत की म्हणजे तुमची इच्छा पूर्ण व्हावी, किंवा तुम्ही इतके दिवस सेवा करताय तरी स्वामी तुमची का परीक्षा घेतायत बघा, त्यांच्यापैकीच कोणाचे तरी हाक स्वामी नक्की ऐकणार आणि तुमची इच्छा पूर्ण होणार. तेव्हा त्या ताईंना कुठेतरी मनाला धीर मिळाला आणि असं वाटलं की बाबा नाही, आपण स्वामींवरती विश्वास ठेवायला हवा. स्वामींवरती विश्वास ठेवूनच आपण पुढे काहीतरी करू शकतो आणि स्वामींमुळेच आज आपण एवढ्या संकटातून वाचलेलो आहोत, तर नक्कीच स्वामी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करणार म्हणजे करणारच. तरी ही भावना मनात ठेवूनच स्वामींनी त्यांना स्वामी म्हणजे त्या ताई परत केंद्रामध्ये यायला लागला आणि त्यांनी कोणाकडेच लक्ष दिलं नाही. तर असंच दत्त जयंतीचा सप्ताह चालू होता. केंद्रामध्ये काय म्हणतात सामूहिक गुरुचरित्र पारायण चालू होतं आणि त्या पारायणाला त्या ताई आणि त्यांच्या जाऊबाई बसल्या. आता तुम्ही विचार करा, जर घराचा दोष होता तर ह्या ताईंना पण मुलबाळ नव्हतं, पण त्यांच्या धीराचं लग्न झालं तेव्हा त्यांच्याही लग्नाला 5-6 वर्ष झाली, त्यांनाही मुलबाळ होत नव्हतं. म्हणजे त्या घरातच दोष काहीतरी असेल, हे तितकंच खरं आहे. म्हणून त्या जाऊबाईंनी आणि त्या ताईंनी ठरवलं की आपल्याला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे म्हणून. तर त्या दोघी सुद्धा गुरुचरित्र पारायणाला बसल्या. सामूहिक सप्ताह चालू होता आणि त्या सामूहिक सप्ताहाला त्या बसल्या. तर तो सप्ताह संपला, त्याच्या 1-1.5 महिन्यामध्येच त्यांच्या जाऊबाईला प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे तुम्ही विचार करा, जेव्हा तुमची सेवा म्हणजे जेव्हा तुमचे प्रारब्धाचे भोग पूर्णपणे संपलेले असतात आणि म्हणतात ना की स्वामींची जेव्हा इच्छा असते किंवा आपली योग्य वेळ यायला पाहिजे, तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. कारण जेव्हा आपल्या हातून काहीतरी घडत असतं किंवा काहीतरी चांगलं आपल्या हातून काहीतरी चांगलं होतंय, म्हणजे आपल्या प्रारब्धाचे भोग चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या, पण जेव्हा वाईट प्रारब्धाचे भोग असतात तेव्हाच आपल्यावर वाईट दिवस येतात. पण जेव्हा प्रारब्धाचे भोग चांगले असतात तेव्हाच आपल्यावर चांगले दिवसही येतात. आपल्यावर जेव्हा प्रारब्धाचे भोग चांगले असतात तेव्हाच आपल्याला चांगले दिवस बघायला भेटतात. पण आपले कर्मच आपले वाईट किंवा चांगले दिवस ठरवत असतात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडीअडचणी असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी चालूच असतात. पण त्या अडचणींवर, त्या संकटांवर, त्या दुःखांवर मात करून जो पुढे जातो तोच खरा स्वामी भक्त असतो. आणि खरा स्वामी भक्त कोण राहतो? जो दुसऱ्यांचं कल्याण करतो, जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, जो दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातो, तोच खरा स्वामी भक्त असतो. स्वामी भक्त म्हणजे जो एखाद्याला मनापासून मदत करतो, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःख सहभागी होतो, आनंदामध्ये आनंद सहभागी होतो, त्यालाच आपण खरा सेवेकरी म्हणतो. आणि असाच सेवेकरी आणि जो स्वतःला कधीच गर्विष्ठ अहंकारी ठेवत नाही किंवा मीपणा ठेवत नाही, मी सेवेकरी आहे, मी ज्येष्ठ सेवेकरी आहे आणि मला सेवेकरी मला म्हणजे सगळे मोठे सेवेकरी म्हणतात, असा जो गर्व ठेवत नाही त्यालाच खरा स्वामी भक्त म्हणतात, त्यालाच खरा स्वामी सेवेकरी म्हणतात. आणि असाच भक्त स्वामींना खूप प्रिय आहे, जो मीपणा सोडून स्वामींच्या दरबारात जातो. आणि स्वामी दरबारात कधी बोलून घेतात? ज्याच्यामध्ये अहंकार नसतो, ज्याच्यामध्ये मीपणा नसतो आणि ज्याच्याकडून स्वामींना सेवा करून घ्यायची असते, अशांना स्वामी आपल्या दरबारामध्ये बोलवतात. आणि ताई सांगतात की
मी म्हणजे माझ्या जावेला दिवस गेले, तिला छान मुलगी झाली आणि तेव्हा कुठेतरी मनाला असं वाटलं की जाऊ द्या बाबा, आपल्याला काय आणि माझ्या जावेला काय, स्वामींनी कुणाला का होईना पण आमच्या घरामध्ये पाळणा हालू दिला. आणि ह्यातच त्या ताईंनी खूप समाधान मानलं आणि स्वामींचे आभारही मानले आणि स्वामींना सांगितलं की स्वामी, मला काय आणि माझ्या जावेला काय, कोणाला का होईना पण तुम्ही हे मूल म्हणजे संतती प्राप्तीचं सुख दिलं. आणि त्या ताईंनी त्या दिवशी सांगितलं की म्हणजे सेवा आशा सोडून दिली की बाबा आता आम्ही म्हणजे आम्हाला काही संतती प्राप्तीचं सुख मिळावं याची आम्ही आशा सोडून दिलेली आहे. आणि बघा त्या ताईंनी जेव्हा ही म्हणजे अशी त्यांच्या मनामध्ये जेव्हा विचार आला आणि त्यांनी ती आशा सोडून दिली, त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी, त्याच्यानंतर असा काही चमत्कार झाला की स्वामींनी त्यांना, म्हणजे ताई सेवेतच होत्या, त्यांना जमेल तशी त्या सेवा करायच्या, नित्य सेवा करायच्या. कारण स्वप्नात येऊन पण स्वामींनी त्यांना संकेत दिला होता की तू माझी सेवा कर, माझ्या सेवेनेच तुझं भलं होणार आहे. मग ताईंनी मनाशी संकल्प केला होता की मला जमेल तशी मी स्वामींची सेवा करेन, पण मी आता माझी इच्छा आहे म्हणून सेवा करणार नाही की मला किंवा काहीतरी मिळावं किंवा माझी संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी सेवा करणार नाही. मला स्वामींच्या सेवेत आवड आहे आणि मला काहीतरी म्हणजे मनशांती मिळते आणि मी जशी जमेल तशी स्वामींची सेवा करत राहणार या इच्छेने मी स्वामींची सेवा म्हणजे नित्यसेवा त्या ताईंनी चालू ठेवली. आणि काय चमत्कार व्हावा, जेव्हा ताईंनी आशा सोडून दिली त्या आशेवरच 1 ते 2 महिन्यामध्ये ताई प्रेग्नंट राहिल्या. तुम्ही विचार करा, 14 ते 15 वर्षानंतर ताईंना आई होण्याचं सुख लाभलं आणि आज ताई खूप म्हणजे खूप खुश आहेत. कसलीही आणि स्वामींवरती त्यांची अजून इतकी श्रद्धा वाढलेली आहे, इतका विश्वास बसलेला आहे, इतकी श्रद्धा आहे की अक्षरशः त्या सांगतात की स्वामी कृपेमुळे आज माझं इतकं चांगलं झालं ना की मी म्हणजे कधी विचारही केला नव्हता. माझ्या एका इच्छेमुळे मला सगळ्या काही माझ्या इच्छा तर पूर्ण झाल्याच, पण त्या इच्छेपोटे माझं म्हणजे सगळं काही स्वामींनी माझं सगळं पूर्ण केलं. म्हणजे मला मनात शांती मिळत नव्हती, सुख मिळत नव्हतं, समाधान नव्हतं, ते सुद्धा स्वामींनी मला परत मिळवून दिलं. म्हणजे मी तर सांगेन की जे सुख आणि समाधान, शांती तुम्हाला करोडो रुपयाच्या सुद्धा पैशाने मिळणार नाही, ते स्वामींच्या सेवेने तुम्हाला नक्की मिळणार, नक्की म्हणजे नक्की मिळणार. कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना, ती जर तुम्ही मनापासून सेवा केली, मनापासून जर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये मनापासून स्वामींची सेवा केली, मनापासून स्वामींना तुम्ही शरण गेलात आणि मनापासून स्वामींना जर तुम्ही हाक दिली, तर नक्की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतात, म्हणजे करतातच, यात काही शंका नाही आहे. कारण स्वामींच्या सेवेपुढे आपल्याला काहीच अशक्य असं नाही आहे. अशक्य गोष्टीही शक्य करतात ते म्हणजे फक्त आणि फक्त आपले स्वामी समर्थ महाराजच. कारण स्वामींच्या सेवेमुळे खूप जणांचं भलं झालेलं आहे. असं म्हणतात, जो स्वामी सेवेत येतो तो कधीच वाया जात नाही. जो स्वामींच्या चरणाशी आला त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं म्हणजे सगळं चांगलंच होणार. भलेही त्याच्या आयुष्यामध्ये कितीही काटे असू द्या, कितीही अडचणी असू द्या, तर स्वामी ते दूर करणार म्हणजे करणारच. म्हणजे भलेही त्याला तात्काळ फळ मिळणार नाही, पण त्याला एक ना एक दिवस त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे जो स्वामी सेवेत येतो तो कधीच वाया जात नाही, त्याचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे तुम्ही स्वामीची सेवा करा, स्वामी सेवेकरी घडवा, जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा, जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा. बघा, स्वामी तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचे प्रश्न सोडवता तेव्हा स्वामी तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहत नाहीत, हे तितकंच खरं आहे. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.